नमस्कार, मी सुषमा पेडे. हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजे आज आपण एका अशा नवोदित उद्योजिकेला भेट देणार आहोत की तिने तिचा मूळ जे त्यांचा फॅमिलीचा जो व्यवसाय आहे किंवा जी कला आहे त्या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी करण्याचं धाडस केलंय. खरोखरच तो गुण तिच्याकडनं घेण्यासारखा आहे. म्हणजे ती आहे स्वानंदी लक्ष्मीकांत पेडे. माझी लाडकी नणंद पण आहे ती. पण त्यामुळे आज खास मी तिला भेटायला आले आणि तिने जो कांतप्रिया हे तिच्या आई वडिलांच्या नावाने सुरू होणाऱ्या अक्षरांनी आद्याक्षरांनी जे सुरुवात केली ज्या व्यवसायाला, त्या व्यवसायाबद्दल आपण जाणून घेण्यासाठी आज तिच्याकडे आलेलो आहोत. तर स्वानंदी, तुझं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर मला आधी सांग ना की तुला हे म्हणजे दागिन्यांचा व्यवसाय करावा, म्हणजे मला वाटतं की तू यापूर्वी नाटक आणि सिनेमा सुद्धा केलायस, तर मग हे करत असताना की तुला हे छंद म्हणून तू करतेस की तू काय म्हणून हे करायची तुझी कल्पना होती? पहिलं तर नमस्कार. आणि मला खूप बरं वाटतंय की माझ्या वहिनीने असं काहीतरी सुरू केलंय आणि या गोष्टीची खूप गरज आहे करिअर गायडन्स म्हणून. आणि आय एम व्हेरी हॅपी की मी या गोष्टीचा पार्ट आहे आणि मी तुमच्या या मोठ्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट आणि थँक्यू फॉर इन्क्लुडिंग मी इन इट. आणि येस, कमिंग बॅक टू दिस, खरं तर काहीतरी आता मी बेसिकली करिअरच्या बाबतीत खूप डिसिजन्स बदलत गेले आणि फायनली ह्या वर्षी मी डिसिजन घेतला की लॉ करूया. आणि त्यासोबतच मी डिसाईड केलं की काहीतरी आपल्याला एक कला आहे आपल्यात, तर ती कुठल्या तरी पद्धतीने वापरता येईल. त्यामुळे मी माझ्या आईशी बोलले आणि तिला भयंकर आवड आहे ज्वेलरीची बेसिकली. आणि सो मग ते मार्केट स्टडी आमची ऑलरेडी होती जेमस्टोन्स बद्दल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल. सो आम्हाला वाटलं की त्या गोष्टींमध्ये जर आपण घुसलो तर मग ते फक्त हिलिंग स्टोन्स म्हणून मध्ये नाही घुसायचं, पण ऍटलीस्ट त्याचं ब्युटिफुल एक स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून लोकांनी घातली पाहिजे असं मला वाटलेलं. सो मग आम्ही ऑगस्ट मध्ये हा डिसिजन घेतला की आपण ऑगस्ट मध्ये माझा बर्थडे झाला आणि आम्ही डिसिजन घेतला की चला आपण आता व्यवसाय सुरू करूया काहीतरी. आणि आम्ही 2 दिवसात आमचं नाव ठरवलं आणि तिसऱ्या दिवशी आम्ही निघालेलो आमच्या मार्केट स्टडीसाठी. आम्ही जेमस्टोन्स गोळा केले, आम्ही ते पेंडन्ट्स बघितलं, आम्ही मार्केट रिसर्च केला की नक्की काय काय आहे आणि काय काय चालतंय. आणि ऑनलाईन जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करता तेव्हा तुम्हाला फार असं नॉलेज नसतं की नक्की लोकांना काय आवडतंय. जेव्हा जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना इन पर्सन भेटत नाही तोपर्यंत आपल्यालाही कळत नाही की त्यांना काय आवडेल किंवा आता सध्या काय ट्रेंडिंग आहे. कारण आम्ही सगळं घालतो, बरोबर, आम्हाला सगळं आवडतं घालायला, आम्हाला एक्सपेरिमेंट करायला आवडतं ज्वेलरी सोबत. म्हणजे जे लोक आता घालत नाहीत, 10 वर्षातही घालायचं ते आम्ही आत्ताही घालू शकतो आणि आम्हाला माहिती आहे वी कॅन कॅरी इट आउट. पण बाकीच्यांचं तसं नसतं, त्यांना असं असतं की आता जे ट्रेंडी आहे किंवा जे फॅशन मध्ये आहे तेच आवडतं. पण मी ते प्रयत्न केला की मी ते नाही करावं, मला स्वतःचं काहीतरी नवीन आणायचं होतं.